100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे। केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास 18 राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत। त्यामुळे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सेठी साहेब आणि भीमनवरजी, तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही 15 एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे। आणि मला कल्पना आहे की आपल्याकडे काही बीओटीवर पण आपण केलेला आहे, पण त्यांचे जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे, कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे, आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत, या कुठल्याही गोष्टी होणार नाही। त्यामुळे आपण ही जी काही टाइमलाईन मी देतोय त्या टाइमलाईन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। मला अतिशय आनंद आहे की प्रताप सरनाईक यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर चांगल्या वेगाने निर्णय घेणं सुरू केलेलं आहे। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं महामंडळ कार्यान्वित करून आज त्यांना 10,000 रुपये सन्मान निधी देखील देण्यात आला, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे अशाच प्रकारे परिवहन विभाग मंत्री आहेत, आपल्या राज्यमंत्र्यांनाही खूप मोठा अनुभव आहे, त्यामुळे दोघेही मिळून निश्चित चांगल्या प्रकारे या विभागाचा कायापालट करतील आणि त्याकरता शिंदे साहेब, मी आणि अजितदादा त्यांच्या पाठीशी उभं राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो।